पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. शेख मॅडम, आपण प्रभाग क्रमांक 36च्या माध्यमातून आज जो तिकीट भरणार आहेत, आपल्यावर जो पक्षाने विश्वास ठेवला आहे, त्याविषयी आपली रूपरेषा पुढील काय असणार आहे त्याविषयी माहिती सर्वप्रथम जय शाहू, जय जिजाऊ, जय लहूजी, जय साठे. अस्सलाम वालेकुम. मी दौलतजहां दिलावर शेख प्रभाग 36 मधून उमेदवारी मागत आहे. उमेदवारी हे फक्त आम्ही महिलांच्या सबलीकरणासाठी नाही, तर इथले जो मूलभूत हक्क आहेत, महिलांचे असो, लहान मुलांचे असो किंवा आरोग्य ह्याच्यामध्ये असो, आम्ही त्याच्यासाठी उमेदवारी मागत आहोत. आम्ही आपल्या मतदानासाठी किंवा मतदारांच्या दारामध्ये येणार आहोत. तर हे राजकीय पक्षासारखं नाही की तुमच्या समोर येऊन लोटांगण घालू किंवा काही करू, पण आम्ही उमेदवारी मागत आहे तर आमच्या कार्यासाठी किंवा तुमचं सबलीकरण करण्यासाठी मागत आहोत. तर आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की जसे आताचे नगरसेवक आहेत ते उमेदवार म्हणून येतात, पण 5 वर्षात ते कधी तुम्हाला परत विचारत पण नाही. तुम्ही त्याच्या दारात गेलात तरी तुम्हाला विचारत नाही. 10 वेळा 15 वेळा तुम्ही त्याच्या दारात जाता, पण तुम्हाला तिथं विचारलं जात नाही. पण आम्ही ऍज अ वंचित बहुजन आघाडी जेव्हा आम्ही निवडून येऊ किंवा जेव्हा आम्ही प्रभाग 36 मधून निवडून येऊ, तर आम्ही हे तुम्हाला वादा करत आहोत की तुम्हाला कधी तुम्हाला कधी आमच्या दारात यावं लागणार नाही. आम्ही 10 वेळा तुमच्या दारात येऊ आणि तुमचे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू आणि ते नक्की तुम्हाला ते प्रश्नाचा सोल्युशन म्हणून आम्ही तिथं उभे राहू. अच्छा, आपल्यावर जे वंचित जे अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर, तर यांच्याविषयी आपल्याला जो तिकीट मागणी आपण करतात, तर त्यांच्याविषयी आपण काय म्हणतात? जसं आता बाळासाहेब आंबेडकरांनी किंवा अंजलीताईंनी, दादांनी जे आमच्यावर विश्वास ठेवला आहे की प्रभाग 36 मधून वंचित बहुजन आघाडीचा तुम्ही प्रचार किंवा प्रसार किंवा तुम्ही तिथपर्यंत आम्ही पण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत की जे विश्वास त्यांनी आमच्यावर ठेवला आहे त्या विश्वासाला आम्ही पुरेपूर पूर्ण करणार आहोत. अच्छा, हे आता वातावरण जे चाललेलं आहे निवडणुकीचं, तर आपल्या वंचित बहुजन समाजाच्या वतीनं जी आघाडी आहेत आपली, तर याच्या वतीनं आपण पब्लिकसाठी कोणत्या मूलभूत सुविधा आणि लहान मुलांसाठी किंवा हे आज प्रश्न पडलेला आहे की गुन्हेगारी क्षेत्र जो चाललेला आहे महिलांसाठी, तर त्याविषयी आपण काय बांधील केला पाहिजे? सर्वप्रथम तर मी एक शिक्षिका आहे, त्या माध्यमाने मी हे सांगते की आतापर्यंत जे मी स्वतः कामं केलेली आहेत. मी 1ली ते 10वी 12वी पर्यंत मुलांना शिक्षण देते, पण 12वी पर्यंत जे मुलं माझ्याकडे शिक्षण घेऊन जातात ते आज पदवीधर झालेले आहेत. म्हणजे आमचा मेन पॉइंट काय आहे की लोकांना आम्ही दाखवून नाही, तर त्यांना एक शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार करणं हे आमचा सगळ्यात मेन मुद्दा आहे. त्याच्यानंतर महिलांना सबलीकरण करणं, लहान मुलांना प्रॉपर शिक्षण, आरोग्य भेटणं हे आमचा मेन हेतू आहे. सर्वात आधी तर जे इथं वाढलेली गुन्हेगारी आहे त्याला आळा घालण्यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत की आमच्या भागात जे चौक्या आहेत किंवा पोलीस स्टेशन आहेत ते आम्ही अजून वाढून देण्याचा किंवा त्याच्यासाठी आम्ही अजून मागणी करत आहेत की त्या पोलीस स्टेशन अजून वाढवून द्यावेत. कारण जे आता गुन्हेगारी वाढलेली आहे, तर आता आपण सध्या सगळी परिस्थिती बघत आहोत, तर ह्याच्यामध्ये जे वाढलेली गुन्हेगारी त्याला आळा घालण्यासाठी आमचा सगळ्यात मुख्य प्रयत्न आहे की आम्ही तर पोलीस चौकी किंवा पोलीस स्टेशन वाढवू.